आणि एक महत्त्वाची बातमी आहे, सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सध्या नाराजी वाढल्याचं दिसतंय। मिरजेमधील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोवर मेळाव्याला जाणार नाही, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी हा निर्णय घेतला। सांगलीमधून विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे सध्या आपल्यासोबत आहेत। शंकर, सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली आहे। नक्कीच सागर, आपण बघू शकता काँग्रेस हा बालेकिल्ला मानला जातो लोकसभेसाठी आणि या लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये आता पेचप्रसंग जो निर्माण झालेला आहे त्यावर उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने चंद्रहार पाटील यांच्याकडून लोकसभेसाठी दावा करण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी लोकसभेसाठी ही जागा मागितलेली आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसकडे ही जागा देण्यात यावी असे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीतील आमदार विक्रम सावंत जे जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे आणि इतर जे सर्व काँग्रेसचे मोठे नेते आहेत सांगली जिल्ह्यातले यांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ही मागणी केलेली आहे। आणि एकंदरीत पाहता जोपर्यंत सांगलीच्या लोकसभेच्या जागेचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही या मेळाव्याकडे जाणार नाही। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितलं आहे की आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे आणि आम्ही या मेळाव्याला जाणार आहे। नक्कीच, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद शंकर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर